खरं म्हणजे मूळचे संजय बनसोडे लातूरचे, उदगीरशी काहीही संबंध नाही. राखीव मतदारसंघ आहे, आपल्याला इथं संधी मिळावी म्हणून त्यांनी चकरा घातल्या की या निवडणुकीमध्ये बनसोडेंनी आमदारकी विचारावी, हे 100%. नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं वादळ नवे वावटळ सुटली आहे अशी स्थिती आहे. वेगवेगळे पक्ष आपापल्या परीनं यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. आज आपण पाहतो की अनेक पक्ष झालेले आहेत. अशा स्थितीतही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये म्हणजे या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेलं आहे. तर याचं काय कारण आहे असा प्रश्न आपण या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांच्याशी विचारत आहोत. नमस्कार. काय कारण असावं की शरद पवार गटात एवढं इन्कमिंग वाढलंय? नाही, पक्ष फुटल्यानंतर पक्षाची स्थिती काय होती आणि कशासाठी पवारसाहेबांच्या विरोधात गेले आणि पवारसाहेबांच्या बरोबर राहिले, हे सांगितलं की त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल. पक्ष फुटून गेला, अनैतिकतेच्या कारणावरून पक्ष फुटून गेला. आमच्याकडून दादा आणि त्यांचे समर्थक म्हणजे आता आमच्या इथले कॅबिनेट मिनिस्टर बनसोडे सुद्धा असतील, हे सत्तेसाठी गेले, स्वार्थासाठी गेले, बाकीच्या काही गोष्टीच्या भीतीमुळे गेले. पवारसाहेब एकटेच राहिले. पवारसाहेबांची आजपर्यंतची लढाई संविधानासाठी आणि नीतिमत्तेसाठी आहे. म्हणून त्यांच्याबरोबर 10 असतील 5 असतील, ते पवारसाहेबाच्या विचारासाठी पवारसाहेबाबरोबर राहिले. आणि इथले नेते आणि त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते गेले ते लाभार्थी होते, ते गेले. आता इन्कमिंग तुमचा मूळ प्रश्न जो आहे, तो मूळ प्रश्न असा आहे की लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की लढाई आता नीती आणि अनीती याची लढाई आहे. आता हे इलेक्शन शरद पवार लढत नाहीत किंवा शरद पवारांचे कार्यकर्ते लढत नाहीत, हे इलेक्शन लोक लढत आहेत. लोकांनी लोकसभेला ज्या पद्धतीने 10 पैकी 9 जागा निवडून दिल्या, एक पिपाणी तुतारी याच्यामध्ये आमची जागा गेली, 100% आमचे निकाल होता. हे कशामुळे झाला? एका दिवसाच्या किंवा निवडणूक प्रक्रियेतला हा यश नाही आहे, हे शरद पवार साहेबांच्या विचाराचं यश आहे, जयंत पाटलांच्या कर्तृत्वाचं यश आहे, सुप्रियाताईंनी संसदेमध्ये लोकांसाठी मांडलेल्या गोष्टीचं यश आहे. म्हणजे आमची मंडळी ज्या पद्धतीने नीतिमत्तेसाठी काम करते आणि या नीतिमान माणसामधून फुटून गेलेले अनीतिमान होते 15-15 वर्ष सत्ता घेऊन, ज्यांना कुणी विचारत नव्हतं त्यांना आमदार केले, मंत्री केले, हे स्वार्थासाठी गेले. आणि याची लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की नाही, आता आपण बैमान विरुद्ध नीतिमत्ता यांच्यावरली लढाईमध्ये आपण नीतिमान लोकांबरोबर राहायचं आहे, म्हणजे पर्यायी शरद पवारबरोबर राहायचं आहे. ही लोकांनी जेव्हा ठरवलं आणि लोकांमधली चर्चा झाली, ठरवल्याचं उत्तर लोकसभेमध्ये आणि मग चर्चा सुरू झाली, तेव्हा हे इनकमिंग वाढलं. आता हे यश कुठं मिळणार आहे हे जेव्हा लोकांमध्ये लक्षात आलं, काही पुढारी तर ग्रामीण भागात गेले, अहो तुम्ही आमचे पाहुणे आहो, नातेवाईक आहे, जेवून खाऊन जावा, पण आम्ही शरद पवारांचे आहोत. त्यावेळेस शरद पवार बरोबर पवारसाहेबाबरोबर राहणारे आमच्यासारख्याला हसत होते. मी आता प्रदेशच्या कार्यालयात काम करतो, अक्षरशः आम्ही दिवसभर 4-5 माणसं बसलेली असायची. आता आमच्या खुर्च्या आम्हाला सुद्धा मिळणार गेलीत, माझी केबिन मला सुद्धा नाही. ही स्थिती झाली. कारण एवढंच आहे की लोक शरद पवारांच्या मागे आहेत, हे लक्षात आल्यामुळे पुढाऱ्यांचा आता इन्कमिंग शरद पवार साहेबांच्या मागे लागला असं मला वाटतं. उदगीर शहरातले या मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये आले आणि या ठिकाणचे जे आमदार विद्यमान जे की तुमच्या पूर्वीच्या पक्षाचे होते, तर आता तुमच्या गटाच्या वतीनं किंवा तुमच्या पक्षाच्या वतीनं इथं कोण उमेदवार असणार आहे आणि त्याची स्थिती काय असेल? आता उमेदवार क्लिअर झालेले आहेत, म्हणजे त्याच्याबद्दल अंदाज करत बसण्याची गरज नाही. जे गेले त्याच्याबद्दल तुम्ही काय पुढे विचारलात तर मी सांगेल, पण आजचे उमेदवार आमचे हे भालेराव आहेत. सुधाकरराव भालेराव
हे माजी आमदार होते, ते चांगले परिचित आहेत. आणि सुधाकर भालेरावची निवड करताना सुद्धा आम्ही एक नीतिमत्तेचा टच बघितला. सुधाकरराव भालेराव 10 वर्ष आमदार असताना त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं. पक्षाने तिकीट नाकारल्यावर सुधाकर भालेरावनी पक्ष सोडला नाही. ते पक्षातच राहिले. पक्षाच्या माणसाचा प्रचार करत राहिले. हा त्यांचा प्रामाणिकपणा आम्हाला आवडला. दुसऱ्या बाजूला आम्ही निवडून दिलं. जनतेने निवडून दिलं. आम्ही निवडून दिलं म्हणण्यापेक्षा आम्ही कार्यकर्ते राहिलो. पण लोकांनी निवडून दिलं. निवडून मुंबईला गेल्याबरोबर पहिल्यांदा सत्तेसाठी पळून जाण्याचा प्रयत्न, दुसऱ्यांदा सत्तेसाठी पळून जाण्याचा प्रयत्न, ही प्रवृत्ती एकीकडं, आणि सत्ता न मिळाली तरी आपल्या पक्षाची विचाराशी निष्ठून विचाराचा मतभेद असू शकतो, पण त्यातला जो प्रामाणिकपणा आहे तो सुधाकर भालेरावकडला हा प्रामाणिकपणा आणि स्वार्थासाठी पळून जाण्याची वृत्ती यात कंपेअर केला तर आम्हाला सुधाकरराव भालेराव योग्य वाटतो. तसा तो कार्यकर्ता आमदार म्हणून त्याचं काम आहे, तो भाग वेगळा. पण नीतिमत्ता जर बघितली तर भालेरावची खूप उंचड आहे. नाहीतर विरोधात असताना आम्हीच भालेरावला बोललेलो आहे, पण मधल्या 5 वर्षाच्या काळात त्यांना खूप तपासून बघितलं, ते निष्ठावान राहिले. जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत, विद्यमान मंत्री आहेत आणि ज्यांना आपणच निवडून दिलं, त्यांना खरं तर शरद पवार यांच्यामुळंच आमदारकी मिळाली, शरद पवार यांच्यामुळंच मंत्रिपद मिळालं. असं असताना आता ते पुन्हा उमेदवार आहेत, अर्थात शरद पवार गटाच्या विरोधात, तर त्यांची काय स्थिती राहील? नाही, मुळात तर आम्ही निवडून दिलं म्हणजे उदगीरचा एक नागरिक म्हणून, मी एक मतदार म्हणून आम्ही त्यात आहेत निवडून देण्यामध्ये. खरं म्हणजे मूळचे संजय बनसोडे लातूरचे, बरोबर, उदगीरची काहीही संबंध नाही. राखीव मतदारसंघ आहे, आपल्याला इथं संधी मिळावी म्हणून त्यांनी चक्रा घातल्या. गेल्या काही वर्षापासनं इथं निवडून येण्यासाठीचा संपर्क जो ठेवावा लागतो तो ठेवला, ही गोष्ट खरी आहे. आम्हालाही वाटलं की हा तरुण पोरगा आहे, नवीन आहे, चुणचुणीत आहे, पवारसाहेबांबरोबर अनेक वर्ष राहिला आहे, पवारसाहेबांच्या विचाराबरोबर राहील, बाबासाहेबांच्या चळवळीत राहील, लोकशाही मार्गावरच राहील असं वाटलं. त्या सगळ्या ह्याच्यातून मग मीच नाही, सामान्य माणसांनी जीव तोडून, खरं म्हणजे बाहेरच्या उमेदवाराला इथं निवडून देत नाहीत अनेक जण. याच्यापूर्वी सुद्धा राखीव असताना खादीवाले साहेबासारख्या सामान्य माणसाला, कष्टकरी माणसाला निवडून दिले, पण सर्वदे सारखे तुळजापूरून आले, काँग्रेसचे कॅन्डिडेट होते त्यावेळेस. तर काँग्रेसची बैलजोडी किंवा पंजा दिसला की लोक निवडून द्यायचे. त्या काळात सुद्धा काँग्रेसचा असताना देखील इथे बाहेरच्या उमेदवाराला कधी निवडून दिलं. एकमेव अपवाद आहे बाहेरचा असून सुद्धा उमेदवार निवडून यायचा म्हणजे बनसोडे. तेवढं यासाठीच की आम्ही सगळ्यांनी लोकांनी जोर लावला काहीतरी करेल, आणि मग पवारसाहेबाचा प्रतिनिधी म्हणून यांना निवडून दिलं. पण आज त्यांच्याबद्दल ठीक आहे, त्यांनी कमवलं असेल, त्यांची काय दौलत असेल, सत्तेत गेले ते लालसेपोटीच गेले असतील, ते काय महात्मा गांधी आहेत असं नाही. मग ती सत्तेची लालसा असेल, बाकी कशाची असेल ती असेल, मला माहीत नाही. आणि खरं म्हणजे आम्हीच घेऊन फिरलो, आम्हीच सोबत राहिलो, मित्र म्हणून राहिलो, कधी भाऊ म्हणून राहिलो. त्यांच्याबद्दल आम्ही लोकांकडे सांगत गेलो. लोक आज आम्हाला विचारतात, तुम्ही काल का असं बोललो होतो, आज काय. खरं म्हणजे आमची कसलीही चूक नसताना आम्हाला खाली मान घालून आजच्या उमेदवाराबद्दल बोलावं लागते, कारण त्यांची ती नीतिमत्ता राहिली नाही. आज कशाच्या जोरावर पैसा असेल, काय शासनाचा प्रतिनिधी आहे, मागं गाडी घोडा काय, अशा ह्याच्यातून काही लोक असतील, काही त्यांच्याबरोबर प्रामाणिकही असतील, ते नाही म्हणत नाही. पण आज त्यांच्याकडे बघण्याचा आणि आम्ही त्यांच्याबरोबर नसण्याचं कारण त्यांनी पवार साहेबांचा विचार, संविधानाचा विचार सोडला. मोदी शहाला आम्ही शिवाय देत होतो की हे जातीवादी आहेत, हे धर्मविरोधी आहेत. आज तेच मोदीची तारीफ करत बसले. शहाला आपण पवारसाहेबांनी एकाच वाक्यात उत्तर दिले की जो जेलमधून निघून आला त्याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्यावी. आम्ही आणि बनसोडे सुद्धा ते बोलत होतो. इथला मोठा मुस्लिम समाज त्यांच्या बरोबर म्हणजे पवारसाहेबाच्या विचाराबरोबर ही सगळी प्रार्थना केली त्यांनी. आज काही लोकांना काही लाभार्थी म्हणून किंवा दिसायला म्हणून त्यांनी जवळ काही
ठेवत असतील, पण सामान्य माणूस आज बरोबर आहे असं मला वाटत नाही आणि तो राहणार नाही. उदगीर हे एक विचाराची बैठक असलेला तालुका आहे. इथं समाजवादी चळवळ होती. समाजवाद्यांचं तर इथं चांगलं प्राबल्य होतं. स्वर्गवासी नारायण पाटील आणि माझ्यामध्ये निवडणूक झाली. नारायण पाटील निवडून आले. मी त्यावेळेस 400 मतांनी हारलो. म्हणजे हे चळवळीचं गाव आहे. असं मला वाटतं की आदरणती येऊन तुम्ही कितीही पैसा उधळलात, आज सगळ्यात मोठा बेस त्यांचा पैसा आहे. पैसा आणि त्यांच्या पैशाच्या समोर आज कोणीच टिकू शकत नाही पैसा द्यायला. मग त्यांच्या असेल, पण मला विश्वास आहे की उदगीरचा कार्यकर्ता असेल, उदगीरचा मतदार असेल, तुमच्या पैशावर विकला जाणारा हा कार्यकर्ता नाही. तो एका विचारावर चालणारा आहे. ती जागा तुम्हाला दाखवेल आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये बनसोडेंनी आमदारकी विचारावी हे 100%. नाही, एक महाराष्ट्र किंवा जिल्हा पातळीवरून आपल्या उदगीर मतदारसंघाकडे पाहिल्यानंतर आम्ही असं सांगतो किंवा लोक बरेचदा असं सांगतात की आमदार असावा तर संजय बनसोडे यांच्यासारखा असावा. त्यांचा जनसंपर्क आहे. ते प्रत्येक तोरण आणि मरण याला कधी विसरत नाहीत आणि त्यांच्यामुळं या मतदारसंघात प्रचंड विकास झाला. वेगवेगळ्या इमारती बांधल्या. उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे, तहसील कार्यालय आहे, पोलीसचे क्वार्टर आहेत, पोलीस स्टेशनचं इमारत बांधकाम आहे, भूमिगत गटारीचं बांधकाम आहे, रस्ते आहेत. हा जो काही कायापालट झाला तर केवळ संजय बनसोडेमुळे झाला, तर तेच कंटिन्यू कसं काय होऊ शकणार नाही? त्यांनाही मानणारे लोक असतील. ठीक आहे. आता तुमच्या या प्रश्नाचं उत्तर, जिथे कॉन्ट्रॅक्ट द्यायचा विषय येतो, ती कामं झालीत का? झालीत. आधा तेरा आधा मेरा म्हणण्याला जी कामं कारणीभूत आहेत, त्या कामामध्ये त्यांनी हात घातले. आता तुम्ही नावं घेतली ती सगळीच काही कामं झाली नाहीत. अंतर्गत गटार वगैरे वगैरे आणखीन त्याला काही शिवलं नाही सगळं. काही गोष्टी केल्यात, पण त्याच्या कोणतंही काम करण्यामागे आपला काय लाभ आहे याचा विचार केल्याशिवाय केलं नाही. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय? आमचा सोयाबीनचा प्रश्न होता. सोयाबीनचा प्रश्न गेल्या 5 वर्षामध्ये आमचा 14ला जे भाव होते, 7,000चा भाव होता, तो आज मागच्या वर्षी 3200 ते 3600 पर्यंत गेला. शासनाचा यावर्षी जो काय 4400 4500 भाव आहे, त्याच्यापेक्षा आज बाजारामध्ये कमी आहे. याच्या संबंधी बनसोडेंनी विधानसभेमध्ये किंवा मंत्रिमंडळामध्ये एक शब्द बोललेला, कळवा 1000 रुपये मिळवा असं म्हणून. या इमारती झाल्या पाहिजे का? मी असं बुरसटलेल्या विचाराचा माणूस नाही. झाल्या पाहिजे, पण पहिलं काय, माझ्या सामान्य शेतकऱ्याचं कुटुंब जगलं पाहिजे, त्याच्या उदाहरणाची सोय झाली पाहिजे. मग आता मी साधं तुम्हाला उदाहरण दिलं सोयाबीनचं. मग ज्वारी असेल, आमच्या जनावराचा प्रश्न असेल. उदगीर कशामुळे ओळखलं जातं? देवणी जातीच्या ब्रीडसाठी ओळखलं जातं. याचं संशोधन केंद्र कुठे गेलं? परळीला गेलं. पण आमचं संशोधन केंद्र इथं नाही आहे. प्रोडक्ट आमचा मुन्शी अब्दुल रहमान साहेबांनी हे शोधून काढून देशात नाही, देवणी ब्रीडला जगात मान्यता मिळाली. पण बनसोडेच्या काळात आमची मान्यता मिटवण्याचा प्रयत्न. खरं म्हणजे संशोधन केंद्र देवणीलाच व्हायला पाहिजे. देवणीला नाही तर उदगीरला व्हायला पाहिजे, जुना उदगीर तालुका. ना देवणीला झाला ना उदगीरला झाला. अशी अनेक उदाहरणं. आमच्या तालुक्याच्या सगळ्या बाजूला विम्याचे पैसे किती मिळाले त्याची तुलना करा. आमच्या शेतकऱ्याला विमा मिळाला नाही. आंदोलन करणाऱ्या बोलून घेऊन तुम्हाला गाडी घ्या, घोडं घ्या, तुम्ही मुख्यमंत्र्याकडे जा. आणि मग तुम्ही आमचे प्रतिनिधी कसे? तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहे? म्हणजे आमची चूल आणि मूल याचा न विचार करता त्यांची चूल आणि मूल एवढाच विचार केला म्हणलं तर चुकीचा होणार. आता शंकरराव चव्हाण साहेबांनी उदगीर डोंगराळ भाग, पडीक जमीन जास्त आहे म्हणून इथं आमची जनावरं वाढली. जनावरं वाढली म्हणून इथं दूध डेअरी दुधाचा प्रकल्प असावा. दुर्दैवाने ते काही दिवस चालला नाही. पण त्याला पुनर्जीवित करण्याचं काम करण्याच्या ऐवजी लोकांनी इथले आंदोलन केलं. काही लोकांनी NDBDला द्या म्हणून. त्याच्याऐवजी ह्यांनी प्रायव्हेट माणसाला तिथले सगळं भंगार विकून दिलं. हे का तुम्ही रोखू शकलं नाही? तुम्ही एवढ्या मोठ्या बाकी सगळे काम करू शकता, एवढं फंड आणू शकता, मुख्यमंत्री जवळचे होते, मग का तुम्ही इथं? आता इथे क्रीडा संकुल आमची एकच मोकळी जागा आहे.
ती जिल्हा परिषदची शाळा म्हणजे जसं आमचा उदगीरचा किल्ला आहे ना ऐतिहासिक हो. हेरिटेज म्हणून, हो. खरं म्हणजे इथून घडलेले तुम्हाला न्यायाधीश दिसतील, चित्रकार दिसतील, त्या शाळेतून घडले. आज ती शाळेची इमारत गेली. उद्या मला नक्की भीती आहे की तिथं क्रीडा संकुलाच्या नावाने बाजूने सगळे कॉम्प्लेक्स काढतील, दुकानं काढतील, पुन्हा तोच विषय लाभाचा विषय पुढं करतील. मी मध्ये खेळाचं कोरलाला व्हायला पाहिजे, हे असं, याला विकास म्हणत नाही. विकास तुमचा आर्थिक दरडोई उत्पन्न कशात वाढला त्याला विकास म्हणायचं. विकास सामान्य माणसाच्या घरापर्यंत जायला रस्ते रोड झाले का याला विकास म्हणायचं. गावागावामध्ये बस जात असताना गरोदर महिलाला झटके बसणार नाही त्याला विकास म्हणायचा. विकास सगळ्यात मोठा कोणत्या शाळेला किती प्रकारच्या अत्याधुनिक सोयी उपलब्ध करून दिल्यात त्याला विकास म्हणायचा. सामान्य शेतकऱ्याचा प्रश्न नाही, मजुराचा प्रश्न नाही, एकही तुम्ही इंडस्ट्री आणली नाही किंवा कुठल्याही MIDCचं तुम्ही नाव पुढं केलं, MIDC केली नाही, उगीच MIDC झाली. अनेक वेळेस बोर्ड लावले. मराठाचं आम्ही आरक्षण दिलं, बोर्ड लावले. बॅनरवर नुसतं लावून प्रसिद्धी करणं आणि जाहिरात तर त्यांच्या एवढं कुणीच देऊ शकत नाही, कारण पैसा, सत्ता, मग आपण काय करणार. जरांगे फॅक्टरचा एक काय परिणाम होईल ओबीसी आणि जरांगे यांची मतं? आता याच्यात बरं कसं आहे, ओबीसी आपल्या ठिकाणी आपल्या मागणीवर योग्य आहे, पण हेही तितकंच खरं आहे की सगळेच मराठी काही श्रीमंत नाही. बरोबर. 4-2 गावागणीस मी तर म्हणेन की 1-2, पण बाकीचा 80-90% मराठा हा शेतकरी आहे. आणि शेतकरी 5-10 एकरवाल्याची काय स्थिती आहे सांगायची गरज नाही. म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे का? 100% आरक्षणाची गरज आहे. आता तो जो अंतर्गत विषय आहे की यांच्यातून काढून त्यांना, त्यांच्यातून काढून यांना, तो वेगळा विषय, पण त्यांनाही मिळालं पाहिजे आणि त्यांचा हक्क मारला नाही गेलं पाहिजे. या दोन्हीच्या ह्याच्यामध्ये मराठा जरांगे पाटलांची मागणी चूक आहे असं मला वाटत नाही. आणि ओबीसीवाल्यांचं जे म्हणणं आहे त्यांनाही, तर याला एकच राहुल गांधींनी सांगितलं की आरक्षणाची मर्यादा वाढवून जास्त्याला देऊन टाक. पण याच्यासाठी बनसोडे काही बोलले का? बोलत नाहीत. अहो तुम्हाला सांगतो, इथल्या दलित वर्गांच्या सुद्धा मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही काय केले मला सांगा. आता हे समाजाच्या कोट्यावधीच्या जागा आहेत, तिथं आपलं भवन द्या, हे द्या, ते द्या, दिलं का ठीक आहे, त्याच्याबद्दल मी निंदा नाही करत. 20 कोटीची जागा घेतली आणि 2 कोटीची हे दिलं, कारण शासनाने जर आपल्या जागेवर बनसोडेंनी हे बांधून दिलं असतं तर त्याच समाजाचं, पण त्या समाजाच्या लोकांनी त्यातली अर्धी जागा विकली असती तर ह्याच्यापेक्षा 1000 पटीने चांगलं झालं असतं. पण ठीक आहे, ते केलं म्हणू आपण, नाही कशाला. म्हणून करण्याचं हे नाटक झालं, पण मुळात जे लागणार आहे ते मात्र केलं नाही, हे आमची तक्रार आहे. संजय बनसोडे यांनी प्रत्येक समाज घटकासाठी प्रचंड काही दिलेलं आहे. पुतळे असतील, सभागृह असेल, बाकी इतर गोष्टी असेल, त्यामुळे हे समाज यांच्यासाठी प्लीज असतील. भावनात्मक गोष्टी हे फार दिवस चालत नसतात. भावनेवर पोट भरत नाही, भावनेवर माझ्या लेकराचं शिक्षण होत नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याचं दुःख आम्हाला आहे. आमच्या खाण्यापिण्यापेक्षा शिवाजी महाराजांचं अस्तित्व आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. त्यांचा तुम्ही अपमान केला, त्यांचा कशासाठी, हे इथल्यासारखंच कॉन्ट्रॅक्ट देण्या घेण्यामध्येच झालं. त्यांचा आम्ही स्वाभिमान बाळगणारी माणसं आहेत. लाचारासारखं काही दिलं घेतलं त्याच्यावर वाहून जाणारी ही उदगीरची जनता नाही आहे. शरद पवार एक असे नेते आहेत की महाराष्ट्रामध्ये 3-4 आमदार असतील, बनसोडे असेल, बाकी इतर 2-3, की शरद पवारांनी या व्यक्तींना टार्गेट केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये संजय बनसोडे असतील किंवा इतर 1-2-3 आमदार हे निवडूनच येणार नाहीत, असं काही शरद पवारांनी ठरवलं आहे का? अशी चर्चा तर आहे. शरद पवार साहेबांनी बनसोडेसारखेबद्दल टार्गेट ठरवणं, मला वाटतं बनसोडे एवढ्या त्यांच्या पासंगात नाही, एवढा मोठा नाही. अरे आम्ही हो का, ते माझ्या बाजूला बसलेले शिवसैनिक असतील, काँग्रेसवाले असतील, आम्ही कार्यकर्तेच पुरं आहे त्याला. पवार साहेबांनी मनावर घेतल्या तर शून्यावरच आणून ठेवते, तो विषयच नाही. पवार साहेबांनी मनावर घेतल्यावर मग आम्ही काय कामाचे आहेत. आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत. पवार साहेबांनी किंवा पक्षांनी या विधानसभा मतदारसंघातून
तुमच्या पक्षाचा उमेदवार जे कोणी असेल म्हणजे भालेराव आहेत त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी टाकली आहे असं म्हणता येईल? आता आम्ही कार्यकर्ते म्हणून आमच्यावर जबाबदार, नैतिक जबाबदारीच आहे, टाकायची गरजच नाही. आम्ही त्या संघटनेत काम करतो. काल बनसोडेची जबाबदारी घेऊन आम्ही बनसोडेला आम्हीच निवडून आणलं ना. हो. मी म्हणत नाही बरं का, म्हणजे पुन्हा पुन्हा आम्ही हा शब्द वापरतो. कारण उद्या कोणतरी युट्यूब ऐकून होय. ते आजकाल हे हो, मी बिलकुल. त्यातला नाही, आम्ही होय. ह्या सगळ्यांनीच निवडून आणलं. त्यांनी सांगावं सकाळी येऊन रात्रीपर्यंत कुठं काय कसं करत होते, कुठं बसत होते, द्या इशू. म्हणून पवार साहेबांनी यांना टार्गेट करण्या इतकं मला ते करायचे त्यांना करतील. शहाला टार्गेट करतील, ते मोदीला टार्गेट करतील आणि त्यांनी सांगतात बाबा आम्ही यांचा हात धरून चाललो, त्यांना सुद्धा ते हे करतात. म्हणजे संजय बनसोडे यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तुम्ही पुरेशी आहेत किंवा हे उदगीरकर हो बिलकुल पुरेसे, त्याच्यात काही दुमत नाही आणि कसलीही शंका सुद्धा मनामध्ये नाही. आणि 23 नोव्हेंबर नंतर या मतदारसंघाचा आमदार कोण असेल? तुम्ही आमदार म्हणून तुम्ही कुणाकडे बघाल? मला विश्वास आहे बघ, हो. मी ग्रामीण भागात फिरणार आहे, लोकात जाणार आहे. आज बनसोडे साहेबाकडे असणारा वर्ग एक म्हणतो की आम्हाला राहावं लागतं, आम्हाला सध्या हे असं आहे तसं आहे. आम्ही मात्र ह्या विचाराचे नाहीत, काम इकडंच करणार आहे. आणि दुसरं भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की बनसोडे निवडून येऊन तिकडे गेल्यावर राष्ट्रवादी संपवायचा प्रयत्न केला, उद्या भारतीय जनता पक्ष संपवणार आहे. उद्या जर भारतीय जनता पक्षाचा नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यायचं असेल तर राष्ट्रवादीची जी हाल केली तीच बनसोडे भाजपवाल्याची करणार आहे. त्यावेळेस आम्ही यांना ओळखू शकलो नव्हतो, पवारसाहेब ओळखू शकले नव्हते, पण आता उदगीरच्या लोकांनी भाजपवाल्यांनी बघितलं. मला खात्री आहे काय भाजपवाले जे आता काय आमचे मित्र आहेत बोलतात की बाबा हे बोकांडी येऊन बसले की पहिला दुश्मन आमचाच आहे, आम्हालाच पहिलं संपून टाकतंय. आणि त्यांचं एक आहे बघितलं, तो प्रामाणिक आहे त्याला पहिलं संपवायचं. आणि आशेवर तुकडा टाकल्यावर मागं पुढे येणारे काही असतात, तसं जातात, काही प्रेमात जातात, काही मैत्रीत जातात, त्यात असतील. हे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर साहेब. त्यांनी विधानसभा मतदारसंघातील राजकारणासंदर्भात अत्यंत स्पष्ट अशी मतं व्यक्त केलेली आहेत. बाहेर संजय बनसोडे यांच्याविषयी एक प्रतिमा किंवा चर्चा अत्यंत चांगली अशी वाटत असली तरी आज आपण या थांबू का? हो, वाटत असली नाही, प्रसिद्धी करण्याची कला बनसोडेची जी आहे, राज्यापासून ते गल्लीपर्यंत, ती इतर कोणालाच जमली नाही. त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की बनसोड्याची ही प्रतिमा आहे, पण ती प्रतिमा नाही आहे. कारण ते खर्च करून प्रसिद्धीचं माध्यम कसं करावं याचा वापर चांगला करतात, म्हणून वाटतं असं मला वाटतं. यांच्याशी बातचीत केल्यानंतर असं वाटतंय की संजय बनसोडे यांची हे पद जे आहे अत्यंत धोकादायक, म्हणजे रिस्कमध्ये आहे असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद.